जरांगे पाटील यांनी चैत्यभूमीवरती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय आणि त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय। मनोज जरांगे 4 जून पासून उपोषणाला बसणार आहेत असा इशारा त्यांनी दिलाय। त्याचबरोबर मनोज जरांगे 8 जूनला 900 एकरवरती नारायणगडवरती जाहीर सभा घेणार आहेत। एक दिवस काम सोडा मात्र सभेला या असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। इतकंच नव्हे तर जे सगळे सोयऱ्यांच्या बाजूने आहेत त्यांना मत द्या आणि बाकीच्यांना पाडा असं सुद्धा आवाहन जरांगे यांनी केलंय। दरम्यान संजय दिना पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। प्रचंड मोठी सभा मराठ्यांची तिथं होती आणि 4 जूनलाच मी आमरण उपोषण सुरू करणार आहे। कारण मी ते आमरण उपोषण सुरू जरी असलं तरी मी त्या सभेला तसंच उपोषणातून जाणार आहे। कारण त्या दिवशी जरी काही मराठी निवडून आलं म्हणून पडले म्हणून दंग असतील गुलाला ते फेकण्यात त्याच्यात आम्ही त्याच्यात दंग राहणार नाहीत। आम्हाला आमचे लेकरं समाज मोठा करायचा आहे, आम्ही त्याच्यात आनंद मानणार आहे। त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे 4 जूनलाच आम्ही आमरण उपोषण करणार आहे। कारण स्वतःचे लेकरं आणि जात सोडून लोकांच्याच गुलाला उधळायची सवय लागलेली आमचे काही लोक त्यांना ही चपारक मराठा समाजाची असणार आहे की आम्हाला त्याच्यात रस नाहीये। आम्ही आमच्या लेकरासाठी भांडतोय, लढतोय, जीवाची बाजी लावतोय तिथं। म्हणून 4 जून पासूनच आमरण उपोषण सुरू होणार आहे।